Please mark your present day, everyone. Okay, we will start with the fifth standard. Okay, my screen is visible to all of you. My screen is visible. Okay, so let's start. See, from shelters to village settlement, our lesson number 7 that we are going to start today is okay. म्हणजे निवाऱ्यापासून गाव वसाहती कशा तयार झाले, मानव कसा तयार करत गेला ते आपण पाहणार आहोत. सी कोणकोणते पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहे त्याच्यात? शेल्टर, सीझनल कॅम्प्स, विलेज सेटलमेंट्स, निवारा, हंगामी तळ आणि गाव वसाहती. ओके, चला वी विल स्टार्ट विथ शेल्टर. In the fifth lesson, we saw that the Neanderthals live mainly in caves. आपण पाचव्या पाठात काय पाहिलं होतं की निअँडरथल म्हणजे शक्तिमान मानव हा गुहेमध्ये राहत होता. At that time, the climate in Europe was extremely cold. The Neanderthal could protect themselves from the freezing temperature because they wore leather clothing and made use of fire. मग त्यावेळी गुहांमध्ये वस्ती करत असला तरी युरोपमध्ये एकदम गोठवून टाकण्या इतकं टेम्परेचर होतं, हवामान एकदम थंड होतं. मग हा निअँडरथल मानव काय करायचा, चामड्याचे कपडे वापरायचा आणि तो शेकोटी सुद्धा पेटवू शकत होता, त्यामुळे तो स्वतःचं प्रोटेक्शन थंडीपासून करत होता. परहॅप्स दॅट वॉज नॉट इनफ, पण त्या सगळ्या गोष्टी काही पुरेशा नव्हत्या. दॅट इज वाय they used animals' hide to erect tents inside the caves for warmth. Wherever necessary, they also built huts in the open. मग चामड्याचे कपडे वापरणे, शेकोटी पेटवणे ह्याच्याने कदाचित त्यांच्या बॉडीचं प्रोटेक्शन होत नसेल, मग त्यांनी काय केलं, गुहेचा जो आतला भाग होता तिथे जनावरांची कातडी वापरून तंबू उभारायला सुरुवात केली आणि जिथे गरज होती तिथे त्यांनी उघड्यावर झोपड्या देखील बांधल्या. बघा, जनावरांची कातडी वापरून त्यांनी गुहेच्या बाहेर एक तंबू उभारला आहे ज्याच्यात त्याला ऊब मिळेल. ओके, okay. Now 7.2 seasonal camps म्हणजे हंगामी तळ. In the Middle Stone Age, groups of Homo sapiens had established camp all over the world. बघा, मध्याश्म युगात काय झालं, बुद्धिमान मानवाच्या समूहांनी सगळीकडे जगभरात वस्ती केली होती. येस, ॲट दॅट टाइम द क्लायमेट वॉज गेटिंग वॉर्मर आणि नंतर नंतर काय झालं, हवामान हळूहळू उबदार होत गेलं. एव्हरीवेअर द एन्व्हायरमेंट वॉज चेंजिंग, सगळीकडेच पर्यावरणात बदल होत होता. अँड विथ इट द डाएट ऑफ होमोसेपियन वॉज ऑल्सो अंडरगोइंग चेंज. आणि पर्यावरण बदललं गेल्यामुळे काय होत होतं, या बुद्धिमान मानवाची जी आहार पद्धती आहे ती सुद्धा बदलत होती, त्याच्या आहार पद्धतीत सुद्धा बदल होत होता. ओके, by the time of the Middle Stone Age, big animals like mammoths were on the way to extinction due to the changing environment and also because they were hunted on a very large scale. मग बघा, पर्यावरणात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला आणि मोठ्या प्रमाणावर शिकार सुद्धा झाली. यामुळे मॅमोथ सारखे जे महाकाय प्राणी होते ते नष्ट होऊ लागले होते. ओके, that is why Homo sapien had largely turned off fishing. largely turned to fishing. त्यामुळे काय केलं, या शिकारी हा जो बुद्धिमान मानव होता याने शिकारीच्या बरोबर मासेमारी करायला सुरुवात केली. He also began to depend more on hunting smaller animals like the wild boar, deer, mountain goat and sheep. आणि त्याने काय काय करायला सुरुवात केली, कोणाची शिकार तो करू लागला, रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांची शिकार करू लागला. बघा,
दिस इज अ मॅमोथ. त्याची शिकार करायचा मानव. मॅमोथ वॉज अन अँसेस्टर ऑफ एलिफंट. एलिफंटचाच पूर्वज होता तो, पण तो एलिफंट पेक्षा पण खूप मोठा असायचा. ओके. द चेंज डायट पॅटर्न enabled the groups of Homo sapien to roam to far away region. बघा आता मानव काय करू लागला, वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून लहान प्राण्यांची शिकार करून खाऊ लागला, मासेमारी करू लागला आणि त्यामुळे त्याची आहार पद्धती बदलली. आणि या बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह ग्रुप्स दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकंती करू लागले. ओके. दे मूव्ह देअर कॅम्प्स टू डिफरंट प्लेसेस अकॉर्डिंग टू सीझनल चेंजेस. मग जसं जसं हवामान बदलायचं तसे ते त्यांचे सीझनल कॅम्प एका ठिकाणी समरमध्ये इथे वस्ती केली तर हिवाळ्यात दुसरीकडे वस्ती करायची, अशा प्रकारे ते त्यांची तात्पुरती वस्ती करू लागले. There they harvested seasonal wild grains and gathered seasonal fruits and roots. आणि ते जिथे ज्या हवामानात ते एखाद्या प्रदेशात आहेत त्या प्रदेशात जेव्हा ते एखादं धान्य येईल त्या हवामानाचं, त्या धान्याची कापणी करायचे, फळे कंदमुळे गोळा करायचे. They would find out the best season for fishing and use the knowledge to their advantage. मासे कोणत्या हंगामात जास्त मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा ते करायला लागले. बाय ऑब्झर्वेशन दे डिस्कवर द बेस्ट हंटिंग ग्राउंड. आणि त्यांच्या निरीक्षणाचा फायदा घेऊन ते काय करायला लागले, कुठे जास्त शिकार मिळेल याचा हे शोधून काढू लागले. फॉर दिस रिझन दे स्टेड इन वन प्लेस फॉर लॉंगर पिरियड. आणि याच कारणामुळे ते एका ठिकाणी खूप वेळ राहू लागले, दीर्घकाळ मुक्काम करू लागले. दे क्लिअर्ड जंगल्स बाय felling trees and set up their seasonal camps in the clearing. हे काय करू लागले मानव, रानातील झाडं होती त्यांची तोडणी करू लागले आणि तिथे राहायला लागले. ओके. यू कॅन सी द पिक्चर्स ओव्हर हिअर. सी हा फर्स्ट पिक्चर आहे रिकन्स्ट्रक्शन ऑफ अ सीझनल कॅम्प. मिडल स्टोन एज. मिडल स्टोन एज मध्ये सीझनल कॅम्प एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे झोपड्या बांधण्यात येत आहेत राहण्यासाठी. आणि हे आहे रिकन्स्ट्रक्शन ऑफ विलेज न्यू स्टोन एज. न्यू स्टोन एज मध्ये बघा कपडे घातलेले आहेत, हत्यारं आहेत मानवाजवळ. ओके. घर बांधण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. ओके. अंडरस्टूड 7.1 and 7.2 फिफ्थ स्टँडर्ड. गॉट टिल हिअर. okay okay, this lesson is very small, we will finish it now. 7.3 is village settlement. 7.3 is village settlement म्हणजे गाव वसाहती कशा तयार झाल्या बघा. The way of life of humans in the new stone age was completely different from that of humans in the old stone age and middle stone age. बघा नवाश्मयुगातील जो माणूस होता त्याची जीवन पद्धती ही पुराश्मयुगातील मानव आणि मध्याश्मयुगातील मानव यांच्या जीवन पद्धतीपेक्षा खूप वेगळी होती, पूर्णपणे वेगळी होती. ड्युरिंग दिस पिरियड ह्युमन्स बिकेम प्रोड्युसर्स ऑफ फूड ग्रेन्स. यावेळी मानव काय करू लागला, अन्नधान्य उत्पादित करू लागला, प्रोड्यूस करू लागला. द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कल्चर ऑफ द न्यू स्टोन एज. मग शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगाच्या संस्कृतीचे एक मोठं वैशिष्ट्य आहे. इन द हंटिंग अँड गॅदरिंग वे ऑफ लाईफ इट इज नेसेसरी टू कीप मुव्हिंग ऑल द टाइम. बघा जेव्हा हा मानव शिकार करायचा, फळे कंदमुळे गोळा करायचा, तेव्हा त्याला सतत फिरायला लागायचं, सतत फिरत राहणं आवश्यक होतं त्याला. However, agriculture makes it possible to store food and use it over a longer period. पण जेव्हा तो शेती करू लागला तेव्हा खूप जास्त वेळ पुरेल एवढ्या अन्नधान्य तो शेतीतून उत्पादित करू लागला. हेन्स देर इज नो नीड टू कीप मुव्हिंग कॉन्स्टंटली. म्हणून त्याला आता सतत शिकार करत फिरण्याची गरज राहिली नाही. Moreover, the nature of agricultural work made it necessary to stay in one place. आणि शेतीचं काम आहे म्हणजे शेतीच्या कामामुळे त्याला एका ठिकाणी राहणं आवश्यकच होतं. Therefore, people establish permanent village settlement and live in them generation after generation.
म्हणूनच लोकांनी कायमस्वरूपी गाव वसाहती उभारल्या आणि त्या माणसांच्या पिढ्यानपिढ्या तिथे राहायला लागल्या. In the next lesson, we shall review the social organization and the culture of these village settlement. आता पुढच्या पाठामध्ये आपण सामाजिक संघटन आणि संस्कृती कशा प्रकारे या गाव वसाहतींची होती ते पाहणार आहोत. ओके, इट वॉज very simple and very small lesson. Do you understood this? Yes. Fifth standard, do you understood this? Okay, now what you are going to do, find out the answers, and afterwards, after 15 to 20 minutes, I will be there to ask you the answers. Okay? Okay? You will do that? Everyone, Tanmay? Okay, start finding out the answers. From 6th standard, Anuj and Bhavesh. Okay. Okay, so what we have started our lesson number 6, Janapadas and Mahajanpadas. Okay, in that we have completed what is Janapadas and some Mahajanpadas we have learned about, like Kosla, Vatsa, Avanti, Magda. Yes, I have asked you to write them. Have you written them? अनुज, लिहिले का आहे? मी लिहायला सांगितले होते महाजनपदांबद्दल माहिती. Yes, tell me. अनुज, yes or no? आवाज येतोय का माझा? Can you hear me? Can you all hear me? Okay, 6th standard students are there. Should I continue teaching 6th standard students? Okay. Now, Janapadas and Mahajanpadas we have learned about. Yes. Rise of Magadha Empire. मगध साम्राज्य कशा प्रकारे उदयास आलं ते आपण पाहणार आहोत. Ajat-Shatru, the son of Bimbisara, continued with the policy of expansion of the Magadha Empire. बिंबिसारा राजाचा पुत्र अजातशत्रू याने मगध राज्य विस्तारित करण्याचं त्याचं जे धोरण होतं ते त्याने पुढे चालवत ठेवलं. तो बिंबिसारा राजाने जसं मगध राज्य विस्तारित केलं होतं, मोठं करत गेला होता, तसाच त्याचा पुत्र अजातशत्रू हा देखील करत होता. He successfully conquered many republics of the East. मग त्याने बहुतांश राज्यांना पराभूत केलं होतं. ओके, ईस्टच्या जे काही राज्य होती त्यांना त्याने पराभूत केलं होतं. The kingdom of Magadha prospered during the reign of अजातशत्रू. अजातशत्रू राजाच्या काळामध्ये मगध राज्य खूप भरभराटीला आलं होतं. He had become a follower of गौतम बुद्ध आणि तो आता गौतम बुद्धांचा अनुयायी देखील झाला होता. After the Mahaparinirvana of Gautam Buddha, it was during his reign that the first Buddhist council of Sangiti was held at Rajgriha. बघा, गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती
म्हणजे परिषद घेतली गेली होती. ओके. द फाउंडेशन ऑफ the foundation for the new capital Pataligram of Magadha was laid during Ajit period. अजितशत्रूच्या काळातच मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला होता. Later, it became famous as Patliputra. Patliputra was probably in the vicinity of today's Patna city. नंतर हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झालं आणि असं मानलं जातं की पाटलीपुत्र हे आजचं जे पटना शहर आहे तिथे असावं, त्या परिसरात असावं असं मानलं जातं. A noteworthy successor of Ajit was the Magadha king Shishunak. He annexed the kingdom of Avanti, Kosla and Vatsa to Magadha. अजातशत्रू नंतर मगधाच्या राज्यामध्ये शिशुनाग हा खूप महत्वाचा राजा होऊन गेला. त्याने अवंती, कोसल, वत्स ही राजे मगधाला जोडली. Nearly the entire region of northern India came under the control of मगधा. म्हणजेच उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश हा मगधाच्या अंमलाखाली आला होता. That was how the Magadha Empire took shape. अशाच प्रकारे राज्याचं साम्राज्य आकाराला आले. ओके. राइज ऑफ मगध एम्पायर. Magadha Empire understood. Rise of Magadha Empire, 6th standard understood. Okay. The next, the Nanda kings of Magadha. मगध साम्राज्यात असणारे नंद राजे. The Nandas ruled the Magadha Empire between 364 BCE and 324 BCE. बघा, इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात काय झालं, मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती. They had set up a good administrative system necessary to run the huge empire. एका मोठ्या साम्राज्याला कसं चालवावं आणि त्याला आवश्यक अशी जी शासन व्यवस्था लागणार होती ती नंदराजांनी निर्माण केली होती. They had a huge 4-column army of infantry, cavalry, chariots and elephants. बघा, मग त्यांच्याकडे पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य होते. The Nandas also introduced the system of standard weights and measures. नंदराजांनी वजनमापाची प्रमाणित पद्धती देखील सुरू केली होती. King Dhananand was the last king of the Nanda dynasty. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचं नाव होतं धनानंद. By this time the Magadha Empire had extended up to the Punjab in the west. मग आतापर्यंत त्याच्या काळापर्यंत नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद, या धनानंद राजाच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार हा पश्चिमेकडे पंजाब पर्यंत झाला होता. However, during Dhananand's reign, the ambitious youth Chandragupta Maurya won Patliputra. बघा, मग आता धनानंदच्या कार्यकीत काय झालं, चंद्रगुप्त मौर्य हा महत्वाकांक्षी तरुण होता, त्याने पाटलीपुत्र जिंकून घेतलं. Ended the Nanda regime and laid the foundation of the Maurya Empire. मग आता या चंद्रगुप्त मौर्याने नंद राजवटीचा ऱ्हास केला, शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. In the next chapter, we will read about the foreign invasion on the western and northwestern frontiers of India during the rise of the Maurya Empire. Also, we'll read about the Maurya Empire in greater detail. Okay, आता आपण नेक्स्ट लेसन मध्ये मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर जी परकीय आक्रमणे झाली त्यांची माहिती घेणार आहोत. Okay, here we have completed our lesson. See, the ancient and modern names of 16 महाजनपदास. महाजनपदांची प्राचीन आणि आधुनिक नावे पहा. काशी, बनारस, कोसल, लखनऊ, मल्ला, गोरखपूर, वत्सा, अलाहाबाद, छेदी, कानपूर, कुरु, दिल्ली, पांचाल, रोहिलखंड, मत्स्य, जयपूर, शूरसेन, मथुरा, अशमक, औरंगाबाद,
महाराष्ट्र. अवंती, उज्जैन. अंग, चंपा, ईस्ट बिहार, पूर्व बिहार. मगधा, साउथ बिहार, दक्षिण बिहार. वृज्जी, नॉर्थ बिहार, उत्तर बिहार. गांधार, पेशावर. कंबोज, नियर गंधारा, गांधार जवळच. Okay, here we have completed our lesson. Have you understood? Anuj, Bhavesh, have you understood? Yes. Okay. So fifth standard, have you prepared for your question answers now? Fifth standard. Yes. Okay. Okay. Third now, Anuj, Anuj and Bhavesh, you get prepared for your question answers. Okay. आता तुम्हाला वेळ मिळत आहे, तुम्ही तुमचे क्वेश्चन आन्सर्स प्रिपेअर करून ठेवा. टिल देन आय विल आस्क फॉर फिफ्थ स्टँडर्ड. Okay. Answer each of the following question in one sentence. Which animals did the Homo sapiens mainly hunt? बुद्धिमान मानवाने कोणत्या प्राण्यांची मुख्यतः शिकार केली? Yes, Tanmay. Homo sapiens had largely turned to fishing. We also began to depend more on hunting smaller animals like the wild boar, deer, mountain goat, and sheep. Okay. Yes, sorry, Karnika. मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला होता. आता त्याचा रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळ्या, मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. Okay. What is the characteristics of the new stone age? नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते होते? What is the characteristics of new stone age? Yes, Karnika. शेती सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे विशिष्ट आहे. Okay. Aniket, Sachi, what happened? Why you are not answering? Okay, Tanmay. During this period, humans become produce of food grains. The beginning of cultivation is a characteristic of the culture of the New Stone Age. Yes. Give reason for the following. Okay, कारणे. The diet of Homo sapiens underwent a change. मध्याश्म युगातील बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता. Yes, Karnika. मध्याश्म युगात हवामान उबदार होऊ लागला होता. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होता. त्यामुळे मध्याश्म युगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीही बदलत होत होत्या. Okay, Tanmay. Everywhere the environment was changing, and with it, the diet of Homo sapiens was also undergoing change. Homo sapiens needed to stay in one place over longer period of times. मानव एका ठिकाणी दीर्घकाळ राहू लागला किंवा मुक्काम करू लागला. Yes, Tanmay. By observation, they discovered the best hunting grounds for this reason. They stayed in one place for longer periods. Okay. Karnika.
शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते, परंतु दीर्घकाळ पुरेल एकदा अन्नधान्यांची तजवी शेतीतून करता येईल अशा शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही. आणि शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे तो एकाच ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला. ओके. Okay, see. Observe the constructed picture of a middle stone age seasonal camp and answer the following. तुम्हाला पिक्चर दिलेले आहेत ना, त्यामध्ये मध्याश्म युगात जे झोपड्या वगैरे घरं बांधली गेलेली आहेत ते बघायचे आहेत आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा, दिस यू हॅव टू सी मिडल स्टोन एज. ओके. घरं कशा प्रकारची आहेत सांगा, कोण सांगणार? येस तन्मय. The roof is inclining and is of thatched grass. Yes. Next question. What material are used to construct the houses? घर बांधण्यासाठी कोणते साहित्य वापरलं असावं? येस तन्मय. Grass and wood material are used to construct the house. Good. What kind of jobs could the people in the seasonal camp have been doing? ते लोक कोणते व्यवसाय करत असतील? येस करणिका. हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी, शेती, शिकार, छोट्या होड्या तयार करणे, घर बांधणे हे व्यवसाय करत असावे. ओके. तन्मय. The people at the seasonal camp were engaged in fishing, agriculture, hunting, and making small boats. Good. Okay, so here we have completed your lessons, question answers also. Okay. Sixth standard, shall I move to your question answers? Done? Okay, what is mean by Janapada? What is mean by Janapada? Yes, Anuj. Small city state come to become known as Janpadas. What is mean by Mahajanpadas? What is mean by Mahajanpadas? Yes, Anuj. Some Janapadas gradually become strong and expanded their
Gyogar, Bikal, but boundaries such Janapadas come to be known as Mahajanpadas. Okay, okay, see. Some Janapadas gradually become stronger and expanded their geographical boundaries. Such Janapadas came to be known as Mahajanpadas. Okay, next. Where was the first Buddhist council held? First Buddhist council? Yes, Anuj. The first Buddhist consent as Sangeet was held of Rajgir. Rajagriha. Rajgir. Who introduced the system of standard weights and measures? Yes, Anuj. Read the Nandas Introduced. introduce the system of standard weights and measures. Okay. Okay. Can you name the following? Some part of today's Maharashtra was occupied by this Janapada. Some part of today's Maharashtra was occupied by this Janapada. Yes, Anuj. Ashmak, This was an assembly of the senior citizen of Janapadas. ओके अनुज डायरेक्टली माइक चालू कर मी क्वेश्चन विचारल्यावर तू सांग बिकॉज ओनली यू आर आन्सरिंग सांग गण गण परिषद गणपद दिस परिषद वॉज द वेन्यू ऑफ डिस्कशन दिस वॉज द वेन्यू ऑफ डिस्कशन संत संतगर वेट संतगर ओके गौतम बुद्ध बिलोंग टू दिस जनपद शाका रिपब्लिक yes शाका रिपब्लिक they had a 4 column army कोणाची होती 4 column army द नंदा किंग्स yes match the following संगीती परिषद धनानंद नंदा किंग पाटलीग्राम नंदा किंग पाटलीग्राम अजय अजत शत्रु Shatru. Very good. Very nice. Okay. So here we have completed our both the lessons for fifth and sixth standard and your question answers also. And we have still half hour left. So what we are going to do is reading. Okay. आपण reading करणार आहोत आता. One lesson I will select and you all have to read that. Okay. Let's take the fifth standards. Okay. Anuj, start reading. Yes, Anuj. Yes. Start reading, Anuj. in the
Fifth. Fifth, in the fifth lesson, we saw that the Nanda Neanderthals. Neanderthals lived mainly in caves. At that time, the climate in Climate climate in Europe was extremely cold. extremely. The non- Neanderthals Neanderthals called could pro- could protect themselves from the freezing temperature because they were war. they Later, wore leather. there were later Leather cloth, leather clothing and made us of use use of of for fire. Perhaps 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 that was not enough. enough. That is why they use animal hide to Hides hides to erect tent inside caves for warm warmth warmth. wherever necessary. They also bed Build built. build huts huts in the open. Okay, stop. Next is Karnika. Yes, Karnika, start reading. In Middle the middle stone again. age In the middle age stone age group of Homo Spain Homo Homo sapiens sapien had established established ca- camps all over the world. world. At that time, the climate was getting Warmer warmer everywhere. The environment was changing, and with it, the that real of Homo sapien was also undergoing undergoing change. By the time of the Middle Stone Age, big animals like mammal, mammoths mammoths mam, mammals were not the way on to the on the way to exterm, extinction extension, but to the change environment, and also because because they were मैम दिसत hunted नाहीये hunted on a very large
Scale. Scale. That is when Homo sapien had dissolved. Homo sapien had large, Largely. largely turned to fishing. He also Okay, stop. Stop, began stop, stop. Aniket. Yes, ma'am. The change diet partner enabled the Pattern enabled. pattern enabled the group of Homo sapiens to roam of faraway regions. They moved in they moved their camps to different places according to seasonal changes. There they have Harvested. harvested seasonal wheat grain, Wild. Wild grains. grains and later seasonal Gathered. gathered seasonal fruits and roots. They would find out the best seasons for fishing and using the Use knowledge the. Use the knowledge. use knowledge use the knowledge to their advantage. By observation they discovered the best hunting grounds for this seasons. They stayed in one Reasons. regions they stayed in one place place for longer period. They clear jungles by felling trees and set up the seasonal camps in our clearing. Okay, stop. Stop. Next is Sachi. Sachi, put on your mic. Yes, Sachi. Yes, teacher. Start reading. Start reading. Yes, teacher. Village setting, Settlements. settlements. The way, the way of life of Humans. humans in the new stone age was completely different from that of humans Humans. in humans in the old stone age and mid, Middle. middle stone age. During this pro, Period. period humans because Became began produ, pro, producers. producers of food grains. The beginning of Cultivation. cultivation is a Characteristic. characteristic of the calculate Culture. culture of the new stone age in the hunting Hunting. hunting and Gathering. gathering way of life. It is necessary to keep moving all the time. However, However, however,
agriculture makes it possible to store food and use it over A a longer longer period. period. Hence, there is uh, on need keep keep moving Constantly. constantly. Mm, Moreover, Moreover, the natural of nature. agriculture work nature of agriculture work made it necessary to stay in one place. Therefore, people establish permanent village set Settlements. settlements and live Lived live in them generation. generation after generation Okay, stop. in Okay. So here we have completed our reading and question answering and our teaching of lesson. Okay. Anyone has any doubt in this? Whatever we have learned now? Anyone has any doubt? If you have any, you can clearly ask me. No? You have clearly understood each and everything? Yes? Okay. So for your homework, what you're going to do? You're going to write the question answers. Fifth standard will write lesson number 7, and sixth standard will write lesson number 6. Okay. So you can leave now. Bye bye everyone. Bye, teacher. Bye bye. Bye bye, Bye, teacher. teacher. Bye.